हाय हॅलो नमस्कार. आज शेअर केलेली मी कलेजी फ्रायची रेसिपी आणि चिकनचा रस्सा. त्यासाठी मी इथे लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घेतलेले. लसूण पाकळ्या 7 ते 8 ठेचून घेतलेल्या आहेत. इथे पॅन तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 पळी तेल घातलं आहे. जिरं आणि हिंगाची फोडणी द्यायचं आहे. 1 चमचा जिरं घेतलं. त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कढीपत्ता फ्राय झाला की खूप छान लागतो. त्यानंतर चिमूटभर हिंग घातलं आहे. हिंगाची फोडणी घातली आहे. परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हळद आणि मसाला घालायचे आहे. आता तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी आता पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचाच लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट आणि हळद परतून घेतली की त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कलेजी घालून घेते आणि त्यावर घातलेले मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि परतून घेतलेले. मीठ मसाल्यावर कलेजी व्यवस्थित परतून घेतली की त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे तव्याला लागायला नको पॅनला त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवून 2 ते 5 मिनिट वाफ काढून घ्यायची, म्हणजे कलेजी व्यवस्थित शिजून निघेल. आता इथे तोपर्यंत रश्श्यासाठी तयारी करते. त्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे. इथे कलेजी फ्राय झालेली आहे. आपण चेक करून बघायची अधूनमधून 5 मिनिटांनी, तर व्यवस्थित शिजलेली आहे. अशा प्रकारे कलेजी फ्राय झालेले आहे. इथे 2 कांदे भाजून घेतलेत आणि खोबरं. त्याच्यानंतर इथे तेल तापत ठेवलेले आहे. त्याच्यावर हिंग, जिरं आणि ठेचलेलं लसूण वाटणामध्ये घातलं तरी चालेल आणि मी वाटणमध्ये न घालता ठेचून घेतलेले 7-8 पाकळ्या. त्याच्यानंतर खोबरं आणि कांद्याचं जे भाजलं होतं ते वाटण घेतलेले 4 चमचे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल जास्त आलं होतं त्याच्यामुळे मी ते गॅसवरून खाली उतरवून घेतलेले कुकर. आणि स्टीलचा कुकर असल्यामुळे तेल लगेच तापतं. इथे आता हळद, मसाला आणि काळा मसाला घालून घेते. पाव चमचा हळद, त्याच्यानंतर तिखट, लाल तिखट आणि काळा मसाला घातला आहे. यामध्ये 2 चमचा सुहाना चिकन ग्रेव्ही मसाला घातलेला आहे. त्यानंतर मसाले परतून झाले की चिकन घालून घ्यायचे आणि चिकन व्यवस्थित परतून घेतलेले. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा परतून घेतलेले. आता कुकर गॅसवर पुन्हा ठेवते आणि परतून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवून नुसतं वाफ काढून घ्यायची, म्हणजे चिकन छान शिजतं. आता यामध्ये पाणी घालून घेते. जसं आपल्याला रस्सा पाहिजे असेल त्या हिशोबाने पाणी घालायचे आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायचे. स्टीलचा कुकर असेल तर कमी शिट्ट्या लागतात. अशा प्रकारे चिकनचा रस्सा झालेला आहे. अशा प्रकारे चिकनचा रस्सा आणि कलेजी फ्राय झालेला आहे. रस्सा, भात आणि कलेजी फ्राय. तर आजच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.